कोल्हापूरचा महापूर, सांगलीचा महापूर असेल, या ठिकाणी खेड महाडचा महापूर असेल, अगदी कशाला उत्तराखंडचा केरळचा महापूर असेल, त्या वेळेस हा एकनाथ शिंदे तिकडे पोहोचला. आता पहलगामचं देखील कोणी उदाहरण दिलं. पहलगामला देखील आपले मराठी सगळे महाराष्ट्रातले लोक अडकले होते. महाराष्ट्रातून गेलेले अनेक लोक होते. पहलगामचं जे काही घटना झाली, अतिशय दुर्दैवी घटना झाली. आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप दहशतवाद्यांनी, आतंकवाद्यांनी केलं आणि त्याला चोख उत्तर जशाच तसं, ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, गोली का जवाब गोली से आपल्या लष्कराने दिलं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दिलं. पण त्यावेळेस तिथं जे अडकले होते त्यांच्याशी फोनवर संपर्कात होतो. आपली एक टीम डॉक्टर श्रीकांत शिंदेची पोहोचली होती. तिथले एसपी म्हणाले, पुलिस म्हणाले, कहां से आए हैं? बोले मुंबई से आए. क्या पागल हो? बोले क्या हुआ? अरे बोले यहां से लोग भाग रहे हैं और आप आ रहे हैं. बोले हम लोग भागने वालों में से नहीं, भगाने वालों में से हैं. और बोले त्यांनी लगेच म्हटलं, किसके लोग है? बोले शिंदे साहब के लोग है. आणि मग शिंदे साहेब पण येणार, त्यांना विश्वास होता. शिंदे साहेब भी आ रहे, मला ओळखतात तिकडे. आणि मी तिथं गेलो, त्या लोकांना भेटलो. एक आपला माणूस जो अडकलाय तिकडे, त्याला वाटतं आपला माणूस आल्यानंतर, फोनवर बोलल्यानंतर मला ते एकच सांगत होत्या, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळे होते. बोले आम्हाला इथून लवकर काढा, आम्हाला इथून लवकर घेऊन जा. मग मी कसला बघतो, कसा मी थांबणार. मग पोहोचलो मी तिकडे. आणि विमानं वगैरे सगळ्या छोट्या गोष्टी असतात. लोकांचा जीव महत्वाचा असतो. मग किती विमानं लागतील ह्याचा हिशोब मांडायचा नसतो. जसं हे विरोधी पक्षाचे लोक, काँग्रेसचे लोक मिसाईल किती पडले, ड्रोन किती पडले याचा हिशोब मागताय. अरे तुम्हाला शर्म वाटली पाहिजे. सैनिक किती त्यामध्ये शहीद झाले, मुंबई बॉम्बस्फोटमध्ये किती शहीद झाले याचा हिशोब मागितला पाहिजे होता. पण दुर्दैवाने त्यांनी आपल्या भारतीय लष्करावर शंका उत्पन्न करण्याचं पाप केलं. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यावर शंका उत्पन्न करण्याचं पाप केलं. परंतु आपण त्या ठिकाणी पोहोचून मला आठवतंय, एका आर्मी हॉस्पिटलमध्ये मी गेलो. त्या ठिकाणी एक माणूस आपला पनवेलमधला जखमी झाला होता. त्याच्या मानेच्या इथून गोळी गेली होती आणि तो वाचला. त्याला मी भेटायला गेलो आणि तो मला जातात म्हणाला, जय सद्गुरू. आणि तो आपल्या बैठकीतला होता. बोला तुला सद्गुरूंनीच वाचवलेला आहे. आणि एक माणूस त्या गोळीबारातून वाचव. आणि आता मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्याकडे जे चंद्रहार पाटील, सांगलीचे पेलवान, त्यांनी प्रवेश केला, ते आता 9 आणि 10 तारखेला आपल्या भारतीय लष्करासाठी 1000 पैलवानांचं रक्तदान काश्मीरमध्ये जाऊन करणार आहे. ही देशभक्ती आहे, ही राष्ट्रभक्ती आहे, शिवसैनिकांच्या नसानसात भरलेली आहे. बाळासाहेब सांगायचे, जो देशभक्त आहे तो कुठल्याही जातीपातीचा असू द्या, तो आपला आहे. जो देशद्रोही आहे तो कुठल्याही जातीपातीचा असू द्या, तो आपला दुश्मन आहे. आणि तोच मंत्र पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा संकट येतं, तेव्हा संकटामध्ये आपत्ती येते, तेव्हा धावून येणारा मदतीचा हात हा पहिला शिवसैनिकाचा असतो. त्याला सांगावं लागत नाही, त्याला आदेश द्यावा लागत नाही, त्याच्या मनामध्ये उपजतच आहे. पण आता काही लोक, आज आपण वाचतोय 2-3 दिवसापासून, मालेगाव ब्लास्टमध्ये भगवा दहशतवाद, भगवा दहशतवाद, भगवा आतंकवाद, त्यावेळे बदनाम करण्याचं काम तत्कालीन सरकार, युपीए सरकार, काँग्रेस सरकारने केलं. त्यावेळे 2008 मध्ये किंवा त्याच्यापूर्वी बॉम्बस्फोटची मालिका सुरू होती मुंबई, महाराष्ट्र देशामध्ये. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री, मंत्री म्हणाले होते, सरकार म्हणालं होतं, राज्यकर्ते म्हणाले होते, आतंकवाद आणि दहशतवादाचा कुठला रंग नसतो, धर्म नसतो. का? मालेगावचा जेव्हा ब्लास्ट झाला तेव्हा लगेच म्हणाले हा भगवा दहशतवाद आहे, हा भगवा आतंकवाद आहे.
आणि त्यांना सनसनीत चपराक कोर्टाने मारली आणि यांना सर्व लोकांना निर्दोष सोडलं. आणि तिथं निर्दोष सोडल्यानंतर लोक जी साध्वी प्रज्ञा सिंग म्हणाल्या, एक रिटायर पोलीस ऑफिसर म्हणाला की यामध्ये हा भगवा दहशतवाद, भगवा आतंकवाद यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत साहेबांचं नाव घ्या. टॉर्चर केलं गेलं. त्यानंतर प्रज्ञा सिंग म्हणाल्या की या देशाचे प्रधानमंत्री, तेव्हा ते गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते, मोदीजींचं नाव घ्या. म्हणजे हा भगवा आणि दहशतवाद, आतंकवाद हा हिंदूंच्या मोठ्या लीडरने केलाय हे त्यांना दाखवायचं होतं. म्हणजे मताच्या राजकारणासाठी किती तुम्ही खाली पडू शकता हे तुम्ही दाखवलंय. आणि म्हणून मी जाहीरपणे म्हणालो, तुम्हाला तमाम या भगव्याची आणि हिंदुत्वाची माफी मागितली पाहिजे, जाहीर माफी मागितली पाहिजे. आणि ज्यांनी पोलिसांना टॉर्चर केलं, पोलिसांवर दबाव टाकला, त्या राज्यकर्त्यांचा नार्को टेस्ट झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि ज्यांनी हे भयंकर कुकर्म करण्याचं काम या ठिकाणी ज्यांना गोवण्याचा प्रयत्न केला त्यांना जेल दाखवलं पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. या त्यांचे खरे चेहरे या लोकांच्या जनतेसमोर, देशासमोर आले पाहिजे. ही देशभक्ती आहे. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदुस्थानमध्ये हिंदू ही आपली व्यापक भूमिका आहे. म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्याला प्रत्येक जण शिवसैनिक एवढे लोक, आज तुम्ही प्रत्येक जण ठाण्या वाघ आहात आणि विरोधकांना चारी मुंड्या चित लोळवण्या एवढी ताकद तुमच्या मनगटात आहे, तुमच्यात ती ताकद आहे. आणि वाघाचं कातड पांघरलेले लांडगे कधी वाघ होऊ शकत नाही. वाघ तुम्ही आहात. आणि म्हणून तुमची ताकद, एकजूट, ही एकजूट जी आहे, आपण मूठ आवळल्यानंतर जेव्हा आपण एखाद्याला त्याची ताकद दाखवतो तेव्हा समोरच्याला कळते एकजुटीमध्ये किती ताकद आहे. आणि म्हणून एवढंच मी सांगेन की अनेक आपण निवडणुका केल्या, 3 वर्ष आपण पाहिलं, 3 वर्षामध्ये आपण निवडणुका पाहिल्या, लोकसभा पाहिल्या, विधानसभा पाहिल्या आणि त्याचे निकालही पाहिले. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदामध्ये मला अनेक कामं करण्याची संधी मिळाली. लाडकी बहीण योजना सगळ्यात हिट झाली, सुपरहिट झाली. विरोधक म्हणत होते लाडकी बहीण योजना होणार नाही, लाडकी बहीण योजना होणार नाही, हे फक्त चुनावी जुमले आहेत. परंतु बोलणारा आणि निर्णय घेणारा एकनाथ शिंदे होता, मुख्यमंत्री. मी तेव्हा त्यांना सांगितलं, हे विरोधक, हे सावत्र भाऊ जे तुमच्या योजनेला विरोध करतायत, कोर्टात जातायत, यांना फक्त लक्षात ठेवा. निवडणुकीमध्ये आले की त्यांना बरोबर लक्षात ठेवा आणि ज्यांनी खोडा घातलाय त्यांना बरोबर चांगला जोडा दाखवा. आणि माझ्या लाडक्या बहिणीने एवढा दाखवला जोडा की त्यांचा सुपडा साफ झाला. तुम्हाला माहित नाही, मंत्रिमंडळ तयार केलं होतं त्यांनी, 5 स्टार हॉटेल बुकिंग केले होते, सरकार येणार म्हणून. सगळे म्हणत होते याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपू. त्यांना तुम्ही असं झोपवलं, त्यांच्या हॉटेलचे बुकिंग पण रद्द करून टाकले. ही लाडक्या बहिणींची ताकद. लाडक्या बहिणीने आमच्या सर्व लाडक्या भावांनाही सांगितलं, आता काय यावेळेस काही ऐकायचं नाही कोणाचं. एकनाथ शिंदे माझा लाडका भाऊ आहे, यालाच मतदान करायचं. आणि म्हणून पद येतात जातात, पुन्हा येतात. बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव जाता कामा नये, नाव जाता कामा नये. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलंय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेण्याचं एकनाथ शिंदेने काम केलंय. आणि म्हणून या ठिकाणी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, खात्यात पैसे टाकले. मला माहित होतं जेव्हा निवडणुकीची आचारसंहिता लागेल
तेव्हा हेच कोर्टात जातील, आचारसंहितेत पैसे देत आहेत बघा, आणि हेच बोंबलतील बघा बंद झाली लाडकी बहीण योजना. म्हणून मी पण हुशार आहे. मी पण काय केलं, आचारसंहितेच्या काळातले पैसे पण ऍडव्हान्स मध्ये जमा करून टाकले. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, ही लाडकी बहीण योजना कोणी किती काही म्हटलं, विरोधकांनी किती आपटली तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही सुरू केल्या शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, ज्येष्ठांच्या, टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करू. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही. जे बोललो ते बोललो, जे कमिट केलं ते केलं. कुठल्या तरी सिनेमात डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता. अरे बाळासाहेबांनीच सांगितलंय. लाडक्या बहिणींचा आवाज आलाय. आणि म्हणे हे बघ थांब ना, हे बाळासाहेबांचं सांगणं होतं, शब्द देताना एकदा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा विचार करा. आणि त्यांचाच चेला आनंद दिघे साहेबांच्या मुशीत तयार झालेल्या बाळासाहेबांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केलाय. याचा मला गर्व आहे. या तुमच्या एकनाथ शिंदेच्या कामाचा उल्लेख बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये केला. याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून किती संकट आली, किती काही झालं तरी 2.5 वर्ष मागचे, आता पुढची इनिंग आमची सुरू झाली. देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम करतोय. मागे पण टीम म्हणून काम केलं. कोण मोठा छोटा आम्ही पाहिलं नाही. तर विरोधी पक्ष सैन्यावर शंका घेत आहे. शिंदेंनी विरोधकांवर टीका केलेली आहे. दरम्यान काहीही झालं तरी पहिला मदतीचा हात शिवसेनेचा असतो असंही शिंदे म्हणाले. विरोधकांच्या भगव्या दहशतवादाला कोर्टानं चपराक दिली असं देखील शिंदेंनी म्हटलंय. हिंदुस्थानमध्ये हिंदू ही बाळासाहेबांची व्यापक भूमिका होती असंही वक्तव्य शिंदेंनी केलंय. तर वाघाचं कातडं घालून कोणी वाघ होत नाही, नाव न घेता शिंदेंची ही ठाकरेंवर टीका. 2.5 वर्षात अनेक विकास कामं करण्याची संधी मिळाली असंही ते म्हणाले. तर लाडकी बहीण योजनेबाबतही त्यांनी म्हटलंय, लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि ही योजना पुढेही चालूच राहील असंही त्यांनी म्हटलंय. तर एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय. सत्ता येते आणि जाते, मात्र नाव जाता कामा नये असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे असंही त्यांनी म्हटलंय.